उशीर पण झाले, आधी पहिलं दादाला फोन करते. दादा ऐक ना, मी स्टँडला आले आणि गाडी पण लेट झाली. अरे तू लवकर मला घ्यायला ये. हा, आलो 5 मिनिटात. तोपर्यंत ये हळूहळू पुढे चालत. हो चालेल चालेल. अरे दादा कुठे राहिलास? मी कधीपासून चालते, तू ये लवकर. एक लड़की भीगी भागी से. ओय. अरे दादा कुठे आहेस तू? अगं हो आलो, बाईकवरच आहे, गाडी चालवतो. तर मी रस्त्याला एकटी आहे आणि मला खूप भीती वाटते, तू लवकर ये. आलो 2 मिनिटात, थांब. आलो. अरे दादा सावकाशी आहे, गाडी हळू चालव. मी मेन रोडलाच उभी आहे, माझ्यासोबत आहे कोणीतरी. अगं हा काय, मी आलोय. कुठे उभी आहेस तू? अगं गाडी एवढी कशी काय लेट झाली? आणि तुझ्यासोबत कोणतरी होतं ना? एकटी कशी काय? एकटी नाहीस मग इथे सोबत कोण आहे तुझ्या? अरे दादा एकटी कुठे आहे? हे आहेत ना माझ्यासोबत, आपले महाराज. धन्यवाद महाराज. आज पण तुमच्या छत्रछायेखाली आमच्या आया बहिणी मोकळा श्वास घेत आहेत. ज्या हिंदुस्थानाच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला आलं, त्याच मातीत आया बहिणींच्या पदराला हात घालणाऱ्या अवलादी जन्माला आल्या. हे अखंड हिंदुस्थानाचं दुर्दैव आहे.